भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून भोजन देणार, आपल्या लोकांस भेटून भोजन देणार. आज पण तुला तृप्त करणार, आज पण तुला तृप्त करणार. येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार, आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार. आज पण तुला बरं करणार, आज पण तुला बरं करणार. येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार, आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार. आज पण तुझ्यात क्रिया करणार, आज पण तुझ्यात क्रिया करणार. येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. प्रेमाची ही पाखरे ख्रिस्ता तुझी लेकरे, प्रेमाची ही पाखरे ख्रिस्ता तुझी लेकरे. इकडून तिकडे तिकडून इकडे, इकडून तिकडे तिकडून इकडे, फुरकून उडती चोहीकडे, फुरकून उडती चोहीकडे. सुवार्ता जगवित रे ख्रिस्ता तुझी लेकरे, सुवार्ता जगवित रे ख्रिस्ता तुझी लेकरे. प्रेमाची ही पाखरे ख्रिस्ता तुझी लेकरे, प्रेमाची ही पाखरे ख्रिस्ता तुझी लेकरे. एकच फांदी क्रूस कंबाची, एकच फांदी क्रूस कंबाची, त्या फांदीवर वसती आमुची, त्या फांदीवर वसती आमुची. स्वर्गात आमची घरे ख्रिस्ता तुझी लेकरे, स्वर्गात आमची घरे ख्रिस्ता तुझी लेकरे.
प्रेमाची ही पाकरे ख्रिस्ता तुझी लेकरे प्रेमाची ही पाकरे ख्रिस्ता तुझी लेकरे पाय सुखाच्या मार्गावरती पाय सुखाच्या मार्गावरती जगतो आम्ही वचनावरती जगतो आम्ही वचनावरती हृदयात हर्ष भरे ख्रिस्ता तुझी लेकरे हृदयात हर्ष भरे ख्रिस्ता तुझी लेकरे प्रेमाची ही पाकरे ख्रिस्ता तुझी लेकरे प्रेमाची ही पाकरे ख्रिस्ता तुझी लेकरे आमेन. आमच्या प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने आमचा नमस्कार. येशू तुला भेटतो हा कार्यक्रमाचं तुम्हाला मी स्वागत करतो. प्रत्येक रविवारी दुपारी 3 वाजता एक कार्यक्रम तुम्ही ऐकू शकता आणि तुम्ही ऐका, पहा, याचा अनुभव आशीर्वाद प्राप्त करा आणि इतरांना सांगा, ते सुद्धा आशीर्वाद प्राप्त करू दे. असा उसणं जाऊया. पहिला राजा 18:30 मध्ये फर्स्ट किंग चॅप्टर 18 वर्स 30. पहिला राजा 18:30 मध्ये. मग एलिया सर्व लोकांना म्हणाला, माझ्या जवळ या. तेव्हा सर्व लोक त्याच्या जवळ आले. परमेश्वराची वेदी पाडून टाकली होती ती त्याने दुरुस्त केली. माझ्या जवळ या, माझ्या जवळ या. इथे काय घडलं, तुम्ही पहिला राजा 17:1 मध्ये, पहिल्याच्या 17:1 एलिया असं म्हणला. एलिया तिशबी हा गिलाद येथे उपरा म्हणून राण्यांपैकी एक होता. तो आगाब म्हणजे राजाला म्हणाला, इस्रायलाचा देव परमेश्वर ज्याच्या हुजुरास मी असतो त्याच्या जीविताची शपथ वाहून सांगतो की जी वर्षे आता येणार नाही त्यात दैवर अथवा पाऊस पडणार नाही, हे सर्व माझ्या सांगण्याप्रमाणे होईल. एलिया देवाचा भक्त आहे, देवाचा संदेष्टा आहे. तो म्हणतो तर पाऊस पडणार नाही आणि दैव म्हणजे बर्फ पडणार नाही, दोन्ही पडणार नाही. मी सांगितल्याशिवाय पडणार नाही. आणि तसंच झालं. 3.5 वर्ष देशामध्ये पाऊस पडला नाही. नंतर आगाब राजा तर भयंकर राजा आहे, त्याची बायको येझेबेल आणखीन भयंकर आहे. आणि परमेश्वर त्याला म्हणतो, जा गेरीच्या नदीकडे जाऊन लपून राहा. आणि तिथं लपून राहिला. तिथं कावळे त्याला सकाळी आणि संध्याकाळी भाकर आणि मटण नेऊन द्यायला लागले. ते पाणी सुकल्यानंतर परमेश्वर मला, जा सारीबात नावाच्या गावात जा, तिथे एक विधवा तुझे पालनपोषण करेल. तर तिकडे गेला. तिथं 3 वर्ष राहिला त्या विधवाच्या घरी. त्या विधवाद्वारे परमेश्वर त्याचं पालनपोषण केला. आता 18:1 पहिला राजा 18:1 पुष्कळ दिवस लोटल्यावर 3रे वर्ष लागले तेव्हा एलियाला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की जा आहाबाच्या दृष्टीत पड, मी पृथ्वीवर पर्जन्य वृष्टी करणार आहे, मी पाऊस पाठवणार आहे. तर आगाब राजाला जाऊन भेटला आणि आगाब राजाला म्हटला, 19 आणि 20 पहिला राजा 18:19-20 फर्स्ट किंग चॅप्टर 18, 19, 20 आता जासूद पाठव आणि सर्व इस्रायलास व बहाल मूर्तीच्या 450 संदेष्टे आणा आणि इझबेलीच्या पंक्तीला जेवणारी आहे आशेरा मूर्तीच्या 400 संदेष्टांना कर्मेल डोंगरावर माझ्या पुढे जमव. पुढचं वचन. तेव्हा आगाबाने सर्व इस्रायल लोकांना बोलावून पाठवले आणि संदेशाच्या कर्मेल
संदेष्ट्यांना कर्मेल डोंगरावर जमवले. आता एकतर्फी बाल मूर्तीच्या पूजा करणारे 450 बालचे संदेष्ट आहेत आणि एक बाजूला संपूर्ण इस्रायल लोक आहेत. तर एलियाने काय सांगितलं 22 वचनामध्ये, देवाच्या संदेष्टामध्ये मी एकटा आहे, तुम्ही तर 450 आहेत ना. तर पुढच्या वचनामध्ये, आता 2 बैल घेऊन या, 2 गोणे द्यावेत, त्याने आपल्यासाठी वाटेल तो गोण्या दोन्हीपैकी एक गोण्हा त्याने घ्यावा, त्याचे त्याने कापून तुकडे करावेत आणि ते लाकडावर रचावेत, पण त्यांना अग्नी लावू नये. मग मीही दुसऱ्या गोण्याचे तसेच करून तो लाकडावर रचीन व त्याला अग्नी लावणार नाही. पुढचं वचन, तुम्ही आपल्या देवाचं नाव घ्या आणि मी परमेश्वराचं नाव घेतो. जो देव अग्नीच्या द्वारे उत्तर देईल तोच देव ठरावा. सर्व लोक म्हणाले ठीक आहे. तसंच बालचा संदेष्टाने एक गोणा निवडून त्याने तसंच ठेवलं, कापले, वेदीवर ठेवले आणि ओरडू लागले, ए बाल उत्तर दे, बाल उत्तर दे, उत्तर दे, उतरून ये, उत्तर दे, उतरून ये, असा आरडाओरडा करायला लागले. सकाळपासून संध्याकाळ, आता दिवस मावळायला आला. आता एलिया नबी म्हणाला, संदेश म्हणाला, थांबा आता मी आरोळी मारतो. म्हणणे त्यावेळी तो आता बालचा संदेश तर हारून गेले. आता लोकांना म्हणतो माझ्या जवळ या, देवाचा महिमा पाहण्याचा आहे. देव कसं उत्तर देतो प्रार्थना हे तुम्ही बाळायचा ना, जवळ या. ते जवळ आल्यानंतर त्यांनी वेदी दुरुस्त केली आणि ते 12 दगडाने ते वेदी बनवून त्याला इस्रायल नाव दिलं. नंतर त्यांनी लाकडे लावले आणि गोण्याला कापून ठेवले. नंतर म्हणाले जा पाणी आणा. पहिलं 3 कळस आणले, नाही 4 कळस आणले. ते पाणी संपूर्ण त्या वेदीवर त्या बलीवर ओतला. आणखीन 4 आणा, आणखीन 4, म्हणजे 12 कळसचं पाणी त्या बलीवर, वेदीवर आणि वेदीच्या चारो किनाऱ्याला त्यांनी खांदे होते खड्डा, त्यात पण संपूर्ण भरले. नंतर एलिया प्रार्थना करू लागला. 37 वचनामध्ये वर्स 37, हे परमेश्वरा ऐक, माझी विनंती ऐक. हे परमेश्वरा तू देव आहेस आणि तूच यांची हृदय मागे फिरवली आहेस, याची या लोकांना जाणीव होऊ दे. 38 वचनामध्ये, तेव्हा परमेश्वरापासून अग्नी उतरला आणि त्याने होम बली, लाकडे, धोंडे आणि माती भस्म करून टाकली आणि त्या कळगीतले पाणी चाटून घेतले. हे पाहून 39 वचनामध्ये, पुढच्या वचनामध्ये, हे पाहून सर्व लोक पालते पडून म्हणाले, परमेश्वर हाच देव, परमेश्वर हाच देव. हो, लांबून तुम्ही परमेश्वराचा महिमा पाहू शकत नाही. परमेश्वर जवळ यायला पाहिजे. परमेश्वर आमच्या जवळ येण्यासाठी त्याची आवड आहे. पहिला शामिल 3:10 पाहता आहे, परमेश्वर उतरून आला आणि उभे राहा, शामिलच्या जवळ उभा राहिला. तेव्हा परमेश्वर येऊन उभा राहिला आणि पहिल्याप्रमाणे शमूएला अशी त्याने हाक मारली. तेव्हा शमूएल म्हणाला, बोल, तुझा दास ऐकत आहे. एवढं जवळ परमेश्वर येऊन बोलतो की आवाज तिथं झोपणाऱ्याला, ते एली याजकाला ऐकला नाही. परमेश्वर आमच्या जवळ येऊन बोलायला लागतो, पण आम्ही त्याच्या जवळ येतो का? माझ्या जवळ या, माझ्या जवळ या. एलिया म्हणाला, माझ्या जवळ या, देवाचा महिमा पाहायचं तर. आणि लोक सर्व आता बालच्या मूर्ती सगळं सोडून देवाकडे वळले. नंतर एलिया गरमेलच्या पर्वताच्या चोटीमध्ये जाऊन तिथे प्रार्थना केली, देवा आता पाऊस पटव.
आता लोक तर एलियाचा उद्देश का होता, का त्यांनी 3 वर्ष पाऊस थांबवली, म्हणजे लोकांना कळून येऊ दे आमच्या देवच परमेश्वर आहे, जिवंत देव परमेश्वर आहे, सगळे देव नाही आहे. त्या दिवशी ओळखून घेतले की प्रार्थना ऐकणारा आणि प्रार्थनाचा जबाब तसंच पाठवणार. एलिया म्हटला आग पाठव, आग पाठवून दिलं परमेश्वराने. त्यांनी आग लावणार नाही, स्वर्गातून आग आला. म्हणजे प्रार्थना ऐकणारा परमेश्वर, त्याच्या प्रार्थना करायला तुम्ही जवळ या, आमच्या प्रार्थना ऐकणार आहे. स्तोत्रसंगीता 65:2 मध्ये पाहताय, Psalm 65:2, 65:2. हे तू जो प्रार्थना ऐकतोस त्या तुझ्याकडे सर्व मानवजात येते, सर्व त्याच्या जवळ यायला पाहिजे. आता तुम्ही येशूकडे या, देवाकडे या, जिवंत देव. फक्त येशू प्रभू स्वर्गात परमेश्वर होता, पण आम्ही मानवाकरिता या जगामध्ये मानव म्हणून आला. मानवाचं सगळं दुःख सोयलं त्यांनी. शेवटी मानवाला दाबून ठेवलेला पापापासून, शैतानाच्या बंधनापासून मुक्त करण्यासाठी त्यांनी सर्व मानव जातीचा पाप आपल्या अंगावर घेऊन वधस्तंभावर किल्लेला गेला, मारला गेला, गाडीला गेला, पण तिसरं ते जिवंत उठला. आत्म्याने येशू प्रभू जिवंत आहे, त्याच्या जवळ या. तुम्ही देवाचा महिमा पाहू शकणार आणि देवाचा आशीर्वाद तुम्ही प्राप्त करू शकणार. आणखीन एक गोष्ट पाहूया. उत्पत्ती 45 त्याच्या 4 वचनामध्ये पाहत आहे. जेनेसिस 45:4. युसुफ आपल्या भावांना म्हणाला, अमळ जवळ या, अमळ जवळ या. आणि ते जवळ गेले. तेव्हा तो म्हणाला, तुमचा भाऊ योसेफ ज्याला तुम्ही मिस्र देशात विकून टाकले ते मीच, तो मीच आहे. युसुफ कोण आहे हे त्याच्या भावाला ठाऊक नव्हता. कारण याकोबाला 12 मुले होते, त्यापैकी 11वा मुलगा युसुफ होता. पण तो लहानपणापासून देवाचा आवडणारे आणि वडिलाचा आवडणारा होता. त्याच्या वडिलांवर खूप प्रिय होता, म्हणून वडिलांनी त्याला रंगबिरंगी कपडे त्याला शिवून दिले. हे पाहून 10 भावांना, मोठं तोरले भावांना त्याच्यावर राग आला, संताप आला आणि एक विरोधाच्या भावना आला. नंतर युसुफाने 2 स्वप्ने पाहिले. त्या स्वप्नामध्ये सगळे त्याच्या समोर वाकत आहे आणि तो उभा आहे असं त्याने स्वप्न सांगितलं. याच्यावर त्यांना आणखीन राग आला. तो आमच्यापेक्षा लहान आहे, आमच्यापेक्षा मोठा होणार आहे का? नंतर एक दिवस वडिलांना सांगितलं, जा युसुफ आपल्या भावांना भेटून ये. ते बरोबर आहे का? ते लांब गेले, मेंढरं चारायला जा बघून ये. युसुफ भावांना भेटाय गेला, पण भावाने षडयंत्र रचली की याला मारून खड्ड्यात फेकून देऊ. त्याचं स्वप्न कसं खरं होतं भाऊग्या, तसं त्याला मारले, खड्ड्यात फेकले. नंतर त्या वाट्याने इस्माइली व्यापारी आले. त्यांच्या हातात 20 चांदीचे सिक्केसाठी त्याने विकून टाकले आणि त्या व्यापाऱ्याने मिस्र देशामध्ये आणले. पोतीबार नावाच्या एक अधिकाऱ्याच्या घरामध्ये त्याला विकून टाकले. तिथे पण चांगला होता तो. नंतर तिथे त्याच्यावर एक खोटं अपराध घालून त्याला जेलमध्ये बंद केले. नंतर एक राजाला स्वप्न पडला. त्या स्वप्नाचा अर्थ कोणी सांगायला नाही, पण युसुफ स्वप्न पाहणारा पण होता, स्वप्नाचा अर्थ सांगणार पण होता. नंतर कोणी सांगितलं, जेलमध्ये आहे एक मुलगा, तो सगळं स्वप्नाचा अर्थ दाखवतो. आणि त्याला राजाने बोलवलं आणि राजाचं स्वप्न त्याने अर्थ सांगितलं. तुमच्या देशामध्ये 7 वर्ष भरपूर अनाज पिकणार आहे, त्यानंतर 7 वर्ष दुष्काळ येणार आहे. त्यावेळी काय उगणार नाही, सगळं दुष्काळामध्ये सगळं उडून जाईल. तुम्ही असं करा राजा, एक अधिकाऱ्याला नेमून घ्या, त्याच्याद्वारे संपूर्ण मिस्र देशात 7 वर्षात जितके धान्य पिकणार त्यापैकी सर्व साठवून ठेवा, म्हणजे तुम्हाला दुष्काळच्या वेळी उपयोग होईल. राजा म्हटला, अरे बापरे, दुसरा अधिकारी कसाला शोधू, तुला देवाने एवढं ज्ञान दिला, हे सर्व प्रकटिंग केला, तूच तो मनुष्य असणार. आणि उत्पत्ती 41 अध्याय
त्याच्या 40 आणि 41मध्ये, उत्पत्ती 41 तर तू माझ्या घराचा अधिकारी हो, तुझ्या आज्ञाप्रमाणे माझे सर्व प्रजा चालेल. राजासाना पुरताच काय तो मी तुझ्यापेक्षा मोठा असेल, नाही तर तूच राजा आहे बाबा. पुढचं वचन, हे पहा तुला मी अवध्य मिसर देशावर नेमतो, संपूर्ण देशावर, आणि राजाच्या महलामध्ये युसूफ अधिकारी आहे. आता 7 वर्षानंतर हे दुष्काळ फक्त मिसर देशामध्ये नाही, संपूर्ण जगातल्या सर्व देशामध्ये दुष्काळ आला. तेव्हा याकूब राहणारा गाना देशामध्ये दुष्काळ. पण याकूब म्हणाला, मुलांना बघा, मिसर देशामध्ये धान्य आहे असं मला ऐकू आलं, तुम्ही जा तिथून घेऊन या आपल्यासाठी. ते 10 भाऊ आले आणि युसुफाला पाहिलं. युसुफ तर राजाचं वस्त्र घालतेलं आहे. युसुफाला त्याने ओळखलं नाही, पण ते त्यांच्या समोर खाली वाकून पडले आणि आम्ही गुलाम आहे, आम्हाला मदत करा म्हणायला लागले. पण युसुफाने त्याला ओळखून घेतलं. हां, आपले भाव आहेत बाबा. हां, आणि त्याचे स्वप्न पण आठवण आलं. स्वप्न देवाने सांगितलं असं झालं ना, आता भाव सगळे खाली वाकायला लागले. थोडं त्यांच्याबरोबर जरा कठीण बोलला, हे केला. नंतर युसूफ त्यांच्यासमोर आपल्याला प्रकट करायला लागला. हे 45:1 पहा, उत्पत्ती 45:1. युसूफ तेव्हा युसूफाभोवती लोक उभे होते, त्या सर्वांसमोर त्याने गईवर आवरेना मोठ्याने म्हटले की सर्व लोकांना बाहेर घालवा. युसूफाने आपल्या भावांना ओळख दिली तेव्हा त्याच्याजवळ दुसरे कोणी नव्हते. पहा, सर्व इतर लोकांना बाहेर काढले. नंतर युसूफ म्हणतो आपल्या भावांना, माझ्याजवळ या, मी कोण आहे तुम्हाला प्रकट करणार आहे. पण त्यांना एवढा धक्का बसला, हा युसूफ, बाप रे, आम्ही तर याला नागवे कपडे काढून याला लंगोट घालून याला विकले होते, हा मोठा राजा झाला. म्हणजे त्यांना ते आढळले नव्हते. ते प्रकट करण्यासाठी युसूफ म्हणतो माझ्याजवळ या. तसं येशू प्रभू जवळ आलं तर तो कोण आहे आपल्याला प्रकट होणार. येशू कोण आहे? येशू पवित्र देव आहे, देवाचा पुत्र आहे, आमच्या दिवस दिला देव आहे. नंतर ते घाबरले, म्हणले अरे आम्ही तर याला पकडून दिले. पण युसूफ म्हणतो 45 5 वचन आणि 7 वचनामध्ये, उत्पत्ती 45 5 7, जेनेसिस 45:7, तुम्ही मला या देशात विकून टाकले, याबद्दल आता काही दुःख करू नका आणि संताप करून घेऊ नका, कारण तुमचे प्राण वाचवावे म्हणून देवाने मला तुमच्या पुढे पाठवले. अहो तुम्ही नाही, तुम्ही कशाला संताप करता. 7 वचनामध्ये, देवाने मला तुमच्या पुढे यासाठी पाठवले की तुमच्या पृथ्वीवर अवशेष ठेवावा, महान सुटकेद्वारे तुम्हाला वाचवावे आणि तुमची वंश वृद्धी होऊ द्यावे, यासाठी देवाने पाठवलं. कारण ते रडायला लागले, अहो आमच्या भावाला आम्ही विकून टाकलं, आता काय कर. ते म्हणलं आता रडू नका, तुम्ही नाही हो, देवाने पाठवलं. आम्ही कसं म्हणतो, अरे त्याने असं केलं, त्याने असं केलं, त्याने असं केलं, काही कधी असं म्हणू नका. देवाच्या इच्छाशिवाय काय आपल्या जीवनात होत नाही, देवाच्या योजनाशिवाय. म्हणून जे काय चांगलं हो वाईट हो देवाने केलं असं म्हणा, मग तुमचं जीवन चांगलं होईल. जीवनामध्ये संताप येणार नाही, दुःख येणार नाही. सगळ्या गोष्टीसाठी त्याला दोष लावा, याला दोष लावा, माझ्या मामाने केलं, माझ्या सासऱ्याने केलं, माझ्या भावाने केलं, माझ्या बहिणीने केलं, असं म्हणू नका. युसूफ म्हणतो तुम्ही न हो, देवाने मला पाठवलं. आणि उत्पत्ती 50:20 वचनामध्ये, उत्पत्ती 50:20 युसूफ काय म्हणतो, जेनेसिस 50:20, तुम्ही माझे वाईट योजले, पण आज पाहता त्याप्रमाणे अनेक लोकांचे प्राण वाचावे म्हणून देवाने त्या चांगल्यासाठीच योजले आहे. तुम्ही वाईट योजले, वाईट करायसाठी सगळं केलं, पण देवाने तेच चांगल्यासाठीच योजले, कारण माझ्याद्वारे कित्येक लोकांचे प्राण वाचावे. आज तुमच्या जीवनामध्ये कष्ट येईल, संकट येईल, नुकसान येईल, पण व्याकुल होऊ नका, तेच तुमच्या जीवनामध्ये चांगल्यासाठी होईल. हालेलुया.
ते चांगल्यासाठी झाल्यानंतर तुम्ही इतरांना मदत करू शकाल, इतरांचे जीव वाचू शकाल. आज येशू ख्रिस्त आम्हाला पापापासून तारवले म्हणून आम्ही सगळ्यांना सांगतो ना, येशू तारक आहे, सामर्थ्य आहे, त्याच्याजवळ या. तुम्हाला तुमच्या जीवनात जे काय वाईट आहे सर्व देवबापा चांगल्यामध्ये बदलून टाकणार. आज विश्वास कर, पण देवा जवळ या. युसुफा जवळ आले, तसं एलियाच्या जवळ आले तर देवाचा महिमा पाहिला. युसुफा जवळ आले, त्यांना सर्व काय भेटला. चला प्रार्थना करूया. पवित्र देव बापा धन्यवाद प्रभू, आज आम्हाला संदेश दिला की आम्ही तुझ्या जवळ आणखीन जवळ यायला पाहिजे, म्हणजे देवाच्या महिमा आम्ही पागू शकाल. इस्रायलने प्राप्त केली देवाच्या आशीर्वादाचा पाऊस, तर यांच्या जीवनामध्ये पाऊस पडू दे प्रभू राजा. आणि युसुफ आपल्याला प्रकट करताना इतरांना सगळ्यांना बाहेर काढलं, फक्त बाबांना म्हणतो जवळ या, मी कोण आहे तुम्हाला दाखवतो. तसं येशू प्रभूच्या प्रकटीकरण, येशू ख्रिस्ताला आणखीन ओळखून घ्यायचं असेल तर आम्ही येशूच्या जवळ यायला पाहिजे. प्रभू, तू शामुएलच्या जवळ येऊन आपल्याला प्रकट केला. आज तू आमच्या जवळ आलेला आहे, पण आम्ही तुला ओळख नाही, कारण आम्ही तुझ्यापासून लांब आहे. प्रभू, आम्ही केलेलं पाप, आम्ही केलेलं दुष्कर्म आम्हाला तुझ्यापासून दूर केलेलं आहे. प्रभू, पण आता येशूच्या रक्ताने, आज तुझं वचन ऐकणारे जे आपले पापाच्या कबुली करतात त्या सर्वांच्या पाप येशू तुझ्या पवित्र रक्ताने ते धुवून टाक प्रभू. जीवन पवित्र कर प्रभू, आणि त्यांना प्रकट कर. जसं युसुफ फक्त स्वतःला प्रकट नाही केला, पण भावांना जे काय पाहिजे आहे, त्यांच्या कुटुंबियांना जे पाहिजे आहे सगळं काय, भोजन असू दे, सर्व काय त्याला दिला. त्यांना एक देश पण दिला, गोशेन नावाचा देश. तसं आज तुझ्याजवळ येणाऱ्या प्रत्येकाच्या समस्या काढून टाक, त्यांचा कमीपणा काढून टाक. त्यांना तुझ्या आशीर्वादाने भर प्रभू. त्यांना स्पर्श कर. रोग्यांना आता आरोग्य भेटू दे, आणि जे समस्या सर्व हल होऊ दे. प्रत्येकाच्या मनामध्ये तुझ्या शांती, समाधान आणि आशीर्वाद असू दे. येशूच्या नावाने मागे तुम्हाला ऐक प्रभू राजा. आमेन, आमेन. गॉड ब्लेस यू. पुढच्या रविवारी दुपार 3 वाजता पुन्हा भेटूया. आमेन. आमचा पत्ता बेतेल पेंटिकास्टल चर्च, बेतेल चर्च रोड, कामराज हायस्कूलचा मागे, 90 फीट रोड, धारावी, मुंबई 17. आमचा फोन नंबर 8856653531 किंवा 9833333722 किंवा 9323424695.